श्री स्वामी समर्थ मंडळी, यंदा 23 ऑगस्ट 2026ला आली आहे पुत्रदा एकादशी। पुत्रदा एकादशी खास आहे। या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। पुत्रदा एकादशी वर्षातून फक्त 2 वेळा येते। ज्या व्यक्तींना संतान प्राप्तीसाठी अनेक समस्या येतात त्या लोकांनी हा उपाय अवश्य करायचा आहे। काय करावं? आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान झाल्यानंतर या दिवशी जास्तीत जास्त भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे। यानंतर त्यांना या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची फळं आणि न चुकता तुळशीपत्र अर्पण करायचे आहे। आणि यासोबतच तुम्हाला 2 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा किंवा 108 वेळा न चुकता संतान गोपाल मंत्राचा जप करायचा आहे। अशी मान्यता आहे की जोही भक्त या दिवशी संतान गोपाल मंत्राचा जप करतो त्यांना 100% पुत्रप्राप्ती होत असते। मग आता मंत्र कोणता? चला जाणून घेऊ। ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्णम त्वामहम शरणम गत। या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो मंत्र देणार आहे, अवश्य बघावा आणि अगदी मनोभावे हा जो उपाय आहे अवश्य करावा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।